कसं सांगू शकाल का काय आपला कोर्स कसा वाटला, पूर्ण 1 महिन्याची जर्नी? कोर्सची जर्नी म्हणाल ना तर सुरुवातीला मी तुम्हाला म्हंटल ना की मी जॉईन करतानाच थोडा साशंकता होती माझ्या मनात हा 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 की तुम्ही नवीन युट्यूब चॅनल होतं तुमचं, तसं पण पूर्णपणे बरोबर 2-3 व्हिडिओ तुम्ही टाकले होते. बरोबर आहे. नंतर मग तुम्ही बॅक टू बॅक कन्सेप्ट वरचे ते व्हिडिओ टाकायला सुरुवात केले ना, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचं कन्सेप्ट हा, हा. आणि बाकीच्या लोकांनी शिकवलेली बेस ऑफ स्ट्रक्चरची कन्सेप्ट ही पूर्णपणे वेगळी आहे. हो, पूर्णपणे इव्हन change आहे. युट्यूबची व्हिडिओ जरी रेफर केले तर तुमचं बीओएस आणि चॉच हे वेगळे आहेत आणि लोक जे शिकवतात ते वेगळे आहेत. बरोबर. तर मला पहिलं इम्प्रेशन असं होतं की नाही तुम्ही चुकीचं शिकवताय पहिल्या व्हिडिओ बघताना. ओके. हा, पण सुरुवातीला. नंतर तुम्ही कोर्स लॉन्च पण केला नव्हता तेव्हा, मी तुम्हाला टेक्स्ट पण केलं होतं की तुम्ही एमएसएस वगैरे सर जरा डिटेलमध्ये सांगा म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होती. हा 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 हा. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर आधी कनेक्ट केलं होतं पहिल्यांदा. अच्छा. हा हा. तर मग नंतर मला लक्षात आली नाही त्यांचे बॉश आणि सीओसीएच चे कन्सेप्ट जे आहेत ते ऍक्च्युअली ड्रॉ करायला आणि इम्प्लिमेंट करून समजून घ्यायला खूप अवघड जात होते आणि तुम्ही जे दिले होते हम्म. ते 70% बरोबर येत होते. बरोबर. जरी मी पूर्ण कन्सेप्ट तुमच्याकडून तेव्हा शिकलो नव्हतो. बरोबर बरोबर. नुसते फक्त व्हिडिओ आणि- बनवतात युट्यूबचे. हा, कारण तुम्ही कोर्स तेव्हा लॉन्चच केला नव्हता बरोबर बरोबर बरोबर. आणि तुम्ही एकमेव होता की ज्यांनी इंडियन स्टॉक एक्सचेंज मधले शेअर घेऊन युट्यूब व्हिडिओ केला होता. म्हणजे हिंदीमध्ये पण कुणी मला सापडलंच नाही हा हा हा. की त्यांनी तुम्ही रिलायन्स घेऊनच 3 व्हिडिओ केले होते ऍक्च्युली. हो, Reliance बाकी मध्ये कोणाचेच मला बाकी कोणाचेच व्हिडिओ सापडले नाही बरं. जे युट्यूबच्या ह्याच्यात थोडंसं एक्सप्लेन केलं होतं त्याच हिशोबानं तुमच्या कोर्समध्ये पण कन्सिस्टंटली तेच येत होतं. बरोबर. म्हणजे तिथे काहीतरी वेगळं आहे आणि कोर्समध्ये काहीतरी वेगळं आहे असं अजिबात नाही झालं. त्याच्यामध्ये काहीच चेंज नव्हता आपण केला थोडाही म्हणजे काहीच नव्हतं. हम्म. आणि कोर्समध्ये तर तुम्हाला मी म्हटलं की डाऊट सगळेच क्लिअर होत गेले. आपण उशिरापर्यंत डिस्कस केलं कुठल्या कुठल्या गोष्टी, बरोबर बरोबर जे क्लिअर होत नव्हतं तोपर्यंत पुढे सरकतच नव्हतो आपण. बरोबर. मेनली स्ट्रक्चर मार्किंगच्या ह्याच्यात आपण खूप वेळ घालवला. म्हणजे पहिल्या सेशन मध्ये तुम्हाला लक्षात आलं की नाही ह्यांचं कन्फ्युजन होतं, तर तुम्ही पुढचे 2 सेशन स्ट्रक्चर मार्किंगला कॉन्सन्ट्रेट करून सगळ्या कन्सेप्ट परत क्लिअर करून घेतली. बरोबर. आता तुम्हाला एक सांगू सर, स्टॉक मध्ये जे आपण बघा एक कुठला तर स्टॉक मला वाटते आपण त्याला पण मार्केट स्ट्रक्चर मध्ये आणला होता आणि परत सीबीटी मध्ये आणला. सो प्रत्येक स्टॉकला तुम्ही तसं करून बघा आणि त्यासोबतच थोडी टाइम फ्रेम मोठी वापरा. स्टॉकला पण चांगलं चालतंय. टाइम फ्रेम 30 मिनिटं वापरा, बघा जरा किती फरक पडतो. हा नाही, मग मी आता शनिवार रविवारी तेच करून बघितलं की जे स्टॉक तुमचे काय म्हणतात त्याला ट्रेंडिंग आहेत ना, आयदर साईड ट्रेंडिंग, बरोबर. वर तर वरच चाललेत किंवा खाली तर खालीच चाललेत, त्याला जर तुम्ही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर सारखं कन्सेप्ट वापरली मार्केट स्ट्रक्चरची तर खूप चांगले रिटर्न्स मिळत आहेत 4 आवरली किंवा 1 आवरली चार्ट मध्ये. म्हणजे 4 आवरली लावायचा आणि 15 मिनिटाच्या ह्याच्यात एमएसएस फाइंड करून बरोबर. एकदम छोट्या स्टॉपला सर मी बॅक टेस्टिंग करून बघितलं शनिवारी, पण खूप चांगलं रिटर्न मिळत आहेत. म्हणजे फ्रॅक्टर आपण जे बघितलं ते तसंच वर्क करते मोठ्यापासून तसंच वर्क होतंय, तसंच वर्क करते. तिथे तर मी बायस वगैरे पण बघत नाही ऍक्च्युली. तेच अहो गरज बायस कर सांगू तुम्हाला त्या प्रोसेस मध्ये फक्त हे करतात, हेल्प करतात. बाकी तुम्हाला हेच वर्क करतं आपली सीबीडीचं पूर्ण ते इंटरनल. त्यामुळे एकदम असे नॉमिनल स्टॉप लॉसनी तुम्ही 1-2 दिवसाचे होल्डिंग केलं ना तर 1.5%, 2.5%, 3% पर्यंत रिटर्न मिळतात ट्रेंडिंग स्टॉक मध्ये. हे स्टॉक मोर दॅन सफिशियंट आहेत ऍक्च्युली. खूप जास्त. बाकी चालेल. चलो तुम्हाला तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि Thank तुमच्या you so much, sir. शिकवणीसाठी. 2026 मध्ये करा सर एकदम खतरनाक पद्धतीने रोड मॅप. येस सर. चलो बाय बाय. चलो बाय.